पोलीस भरती देता राज्यातील सर्वात मोठी भरतीची तुम्ही तयारी करत आहात. 2026 मध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ही नोकरी मिळायला पाहिजे, आपल्याही अंगावर वर्दी असायला पाहिजे. स्वप्न सर्वांचे आहेत, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न आहे, सर्वांचे स्वप्न आहे की माझ्या अंगावर वर्दी असली पाहिजे. आणि या वर्दीला मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं हे कळायला पाहिजे की कोणते घटक तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला कोणते घटक महत्वाचे आहे हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही या पोलीस भरतीमध्ये लागणार नाही. त्यासाठी तयारी तशी करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक तुम्हाला कळाला तर 100% तुमचा मार्क वाढतो आणि एकही मार्क जर तुमचा वेस्ट गेला तर तुमचा रिझल्ट राहू शकतो. म्हणून तयारी करायची आहे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो. मग टॉपिक खूप महत्वाचा घेऊन आलेला आहो मी आज. तो आहे दिनदर्शिका. त्याला आपण म्हणतो कॅलेंडर. आणि कॅलेंडर बदलत चाललेले आहेत तरीही आपण लागत नाही आहोत. रिझन काय आहे तर आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. म्हणून म्हटलं की एकदा स्ट्रॅटर्जी चेंज करून बघा आणि तयारी करून बघा. 100% यावर्षी तुम्हाला यश मिळणार आहे. आणि यश मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे, एक एक मार्क आपल्याला खूप महत्वाचा आहे. आपण थोडा वेळ जर का व्यवस्थित विचार केला, प्रत्येक टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास केला, बेसिक बरोबर करून ठेवलं तर 100% आपण चांगले मार्क मिळवू शकता आणि नोकरी सुद्धा मिळू शकते. मग यासाठी करायचं काय तर डिटेलमध्ये संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघत असताना आपली नोट्स काढणं खूप महत्वाचं आहे. कारण काय आहे, जर आपण नोट्स नाही काढले ना मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही काय चालू आहे आपल्या लेक्चरमध्ये. ओके, तर नोट्स काढा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे तर तुम्ही नोट्स काढल्याच्या बाद त्यावर एकदा रिवाइज करा आणि कोणताही प्रश्न सोडवा. 100% गॅरंटी देतो तुम्हाला टॉपिक 100% समजणार. आणि या टॉपिकवर येणारा कोणताही प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. बघा, पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, सरळ सेवा अशा इतर सर्व पदांकरिता कॅलेंडर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. आज आपण भाग क्रमांक 1 पाहणार आहोत. खूप महत्वाचा टॉपिक आहे. बेसिक कळालं तर अवघडात अवघड लेवलचं उदाहरण तुम्ही सहज सोडू शकता. बघा, मग आपण पाहूया आपला भाग. तर यासाठी तुम्हाला बेसिक मी एकदा समजून सांगून देतो. एकदा बेसिक कळालं नोट करून घ्या आणि तुम्ही 100% सोडू शकता. बघा, सामान्य वर्ष, सामान्य वर्ष, ओके, त्याच्यानंतर लीप वर्ष, असे 2 घटक असतात. लीप वर्ष, सामान्य वर्ष झालं, लीप वर्ष झालं. तुम्हाला माहित आहे की याला 4 ने भाग जातो. 4 ने भाग जात नाही, सॉरी, भाग जात नाही कारण हा सामान्य वर्ष आहे. लीप वर्षाला 4 ने किंवा 400 ने, शतक वर्ष असल्यास 400 ने भाग जातो. भाग जातो एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कोणते महिने किती किती दिवसाचे हे तुम्हाला कळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत समजणार नाही. आता शतक वर्ष असल्यास म्हणल्यावर शतक वर्ष कसं तर जसं की 1700, 1600, 1800 असे म्हणजे 2 शून्य आले शतक वर्ष, त्याला 400 ने भागून पाहायचं. ओके, मग जर 400 ने भाग जात नसेल तर ते लीप वर्ष असेल, म्हणजे भाग जात असेल तर ते लीप वर्ष असेल. आणि भाग जात नसेल तर ते सामान्य वर्ष असेल. हे लक्षात ठेवा. इथं भाग जात नाही आणि इकडे भाग जातो एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा आता यामध्ये काय करायचं आपल्याला, बघा एकीकडे असते सामान्य वर्ष, सामान्य वर्ष, आणि एकीकडे लिहा लीप वर्ष, लीप वर्ष. आता लीप वर्ष म्हणजे काय आणि सामान्य वर्ष म्हणजे काय हे समजून घ्या. हे नियम आहेत. हे नियम जर तुम्हाला कळाले तर 100% सांगतो तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ द्या, कसाही प्रश्न येऊ द्या, 100% तुम्ही सोडवसाल म्हणजे सोडवसाल. आणि जर एकदा समजलं तर तुम्ही तुमच्या मित्राला ही लिंक शेअर करून द्यायची आणि लाईक करून सबस्क्राईब करून टाकायचं. ओके, तर बघा 4 ने भाग जात नाही एवढं लिहिलं.
आता काय 4ने भाग जात नाही तर मी तुम्हाला समजून सांगतो. सामान्य वर्षात बघा, कोणत्याही वर्षाला जर भागायचं असेल तर 4ने भाग जात नाही. ओके. आणि शतक वर्ष असल्यास आपल्याला 400ने भागून पाहावं लागते, हे लक्षात ठेवा. जसं की लीप वर्षात बघा, लीप वर्षाचा नियम आहे 4ने किंवा 400ने भाग जातो. शतक वर्ष कसे तर बघा, जसं की उदाहरणार्थ आपण जर म्हटलं 1800 वर 2 शून्य आहेत तर 4ने भाग जातो, परंतु शतक वर्ष असल्यास असे 2 शून्य जर दिल्यास आपल्याला त्याला 400ने भागून पाहायचा आहे. याला 400ने भाग जातो का तर नाही जात विद्यार्थी मित्रांनो. 2 शून्य कडले संपूर्ण भाग जात नाही, म्हणून हा लीप वर्ष नाही आहे. जर मी 1600ची गोष्ट करतो, जर मी म्हटलं मी 1600ची गोष्ट करतो, याला 400ने भाग जातो. 2 शून्य 4 1 4 4 चौक 16. आता इथं संपूर्ण भाग गेला, याचा अर्थ हे लीप वर्ष आहे, ते सामान्य वर्ष आहे. समजलं असेल, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघा, हे तुम्हाला कळालं शतक वर्ष म्हणजे काय. तर याच्यामध्ये आता कोणत्या महिन्यात किती दिवस असतात हे एकदा समजलं पाहिजे. आता कोणत्या महिन्यात किती दिवस असतात बघा, सामान्य वर्षात बघा, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. ओके, 28 दिवस, म्हणून तो वर्ष 365 दिवसांचा असतो. ओके, 365 दिवसाचा असतो. परंतु इकडे लक्ष द्या, फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षात किती दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षात असतात 29 दिवस. मग तो वर्ष, संपूर्ण वर्ष 366 दिवसांचा असतो. 366 दिवसांचा वर्ष असतो, हे लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, आता हे तुम्हाला कळालं. आता लीप वर्ष ओळखता येते, त्याच्यानंतर किती वर्षाचा कोणता दिवस आहे हे, म्हणजे किती दिवसाचा कोणतं वर्ष आहे हे तुम्हाला कळून जाते. महत्वाची गोष्ट काय अजून बघा, यामध्ये लक्षात घ्या. आता इथं मी दिवस लिहून देतो, महिना लिहून देतो, सरळ गोष्ट आहे. इथं समजलं पाहिजे 31 दिवसाचे महिने टोटल आहेत 7. कोणते कोणते तेही मोजायचं सांगतो. त्यानंतर 30 दिवसाचे महिने, 30 दिवसाचे महिने हे आहेत 4. ते कोणते तर बघा, पहिला आहे एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. ओके, आता उरलेले 7 कसे ओळखायचे तुम्हाला माहित आहे की जानेवारी वर गोटा असेल तर जानेवारी पकडायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, परत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. या पद्धतीनं वरचा जे बी येईल ते 7 महिने कशाचे असतील तर ते 31 दिवसाचे असेल. आता 28 किंवा 29 दिवसाचा महिना, 28 किंवा 29 दिवसाचा महिना तुम्हाला माहित आहे कोणता आहे तर फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी. आता हे तुम्हाला कळालं असेल, आय होप की तुम्ही हे सर्व नोट डाऊन केलं असेल. डिटेलमध्ये तुम्हाला समजण्यासाठी हेच लक्षात ठेवायचं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की दर महिन्याच्या बघा, दर महिन्याच्या 1, 8, 15, 22 आणि 29 ला, म्हणजे या तारखेला सारखेच वार असतात. हे लक्षात ठेवायचं, इथं लिहून घ्या. सारखेच वार असतात. 1 तारखेला जो वार असेल तोच 8 तारखेला असेल, तोच 15 तारखेला असेल, तोच 22 तारखेला असेल आणि तोच 29 तारखेला असेल. किती तारखेला असेल तर हे 29 तारखेला असेल, असं लक्षात ठेवायचं आहे. हा पॅटर्न तुम्हाला कळाला असेल. आता आपण 1 बाय 1 प्रत्येक उदाहरणं पाहू. हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. ओके, तर आता बघा, हे जे सूत्र आहे हे सूत्र सामान्य वर्ष आणि लीप वर्षाचे आहे आणि ह्याच्या बेसवर तुम्ही कोणतंही उदाहरण सोडवू शकता, याची गॅरंटी माझी. ओके, एवढं जर तुम्ही नोट डाऊन केलं असेल तर.
आता जाऊया समोर. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत आहात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एक चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. तर बघा, पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, MPSC अशा इतर पदांकरिता आपल्याजवळ ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅचेस अवेलेबल आहे. ओके. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायला लागली 2025-26 साठी, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. फास्ट ट्रॅक बॅच असेल. ओके. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे. नाद फक्त वर्दीचाच करायचा आहे, म्हणून तुम्हाला हे नाद पूर्ण करण्यासाठी ही बॅच खूप महत्वाची आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार संपूर्ण उदाहरणं आपण पाहणार आहोत इथं आणि डिटेलमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम करून घेणार आहोत. बघा, फक्त फीज आहे 499 रुपये. ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक भेटेल किंवा मग गुगल प्ले स्टोअरवरून ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, लोगो दिसेल, ती ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायची आहे. काहीही अडचण आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे. 90 11 37 38 82. स्पेशल ऑफर सुरू आहे, 50% डिस्काउंट आहे. लवकरात लवकर बॅच घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, नंतर बॅचची फीस वाढून जाणार आहे. ओके. चला तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. टाईप क्रमांक पहिला तर तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे बघा. पहिलाच प्रश्न, सामाजिक न्याय दिन जर सोमवारी असेल तर तो महिना किती दिवसांचा असेल? एकदम बेसिक पासून येत आहोत, डिटेलमध्ये संपूर्ण समजून घ्या. ओके. तर काय म्हटलं, सामाजिक न्याय दिन जर सोमवारी असेल तर तो महिना किती दिवसांचा असेल? आता तुम्हाला माहित असायला पाहिजे की सामाजिक न्याय दिन कोणता तारखेला असतो, म्हणजे तारीख आणि वार हे तुम्हाला महत्वाचे पाठ असणं आवश्यक आहे. मग बघा, सामाजिक न्याय दिन जर सोमवारी आला असेल तर तो महिना किती दिवसांचा आहे? मग सामाजिक न्याय दिन मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणत्या तारखेचा असतो. ओके. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला. ओके. बघा, मी तुम्हाला समजून सांगतो की 26 जून हे जे आहे सामाजिक दिन आहे. सामाजिक न्याय दिन. सामाजिक न्याय दिन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे राजर्षी शाहू महाराजांच्या निमित्ताने, म्हणजे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे सामाजिक न्याय दिन मनवतात. हे लक्षात ठेवायचं. एक जीकेचा प्रश्न तुमचा इथं क्लिअर झालेला आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं की जून महिना किती दिवसांचा आहे, तर सिंपल गोष्ट होती की हे जे जून महिना आहे एकदम बेसिक पासून येत आहोत, 30 दिवसांचा असतो. पहिले महिने ओळखायचे शिका, कोणता महिना किती दिवसाचा असते. डिटेलमध्ये शिकण्यासाठी तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं लेक्चर आहे आणि होणार बी आहे. मग तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. 30 दिवसाचे महिने तुम्हाला आता इथं परत एकदा समजून सांगतो की 30 दिवसाचा महिना कोणता आहे. बघा, जून. ओके. क्लिअर आहे. जून महिना हा 30 दिवसांचा असतो, हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. चलो. ओके. बघा, हा प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. बघा, दुसरा प्रश्न काय म्हणतो, तर 15 ऑगस्ट 2023 शनिवार असेल तर तो महिना किती दिवसांचा आहे? तर आपल्याला महिना फक्त ओळखायचा आहे किती दिवसांचा आहे. तर ऑगस्ट महिना किती दिवसांचा आहे तुम्ही सांगा बरं. ऑगस्ट महिना किती दिवसांचा आहे? तर तुम्हाला कळायला पाहिजे. नाही समजलं तिथं मोजा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट किती दिवसांचा महिना आहे? तर 31 दिवसांचा महिना आहे. किती दिवसांचा महिना आहे? हे बेसिक तुम्हाला फक्त दिवस ओळखता आला पाहिजे, महिना ओळखता आला पाहिजे यासाठी. आणि मग नंतर कोणताही प्रश्न चुकला तर मग त्याची जिम्मेदारी माझी. ओके. टाईप क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, आता कसा सोडवायचा आहे. डॉक्टर आंबेडकर जयंती शुक्रवारी असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता आपल्याला वार काढायचं शिकायचं आहे की कोणते वार 5 वेळा येतील. मग सोडवणार कसं? तर बघा, तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशी दिवस आपल्याला ओळखता आले पाहिजे. महापुरुषांचे दिवस तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कधी असते? तर 14 एप्रिल. आता एप्रिल महिन्यात कोणता वार आहे? शुक्रवार. ओके. मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की 1 तारीख, 8 तारीख, 15 तारीख, 22 तारीख आणि 29 तारखेला सारखेच वार असतात. मग आपल्याला जायचं कुठं आहे?
तर जवळपासच्या तारखेवर जायचं आहे. 14च्या बाद कोणती तारीख जवळची आहे तर 15 आहे. मग 15 तारखेला कोणता वार येतो तर इथं लक्षात घ्या, पेनचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल. 15 एप्रिलला कोणता वार येणार तर गुरुवार येणार. ओके, गुरुवार येते. मग मला हे सांगा, गुरुवार येते तर कोणते वार 5 वेळा येणार आहेत तर त्या महिन्यात बघा 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार येतात, हे लक्षात ठेवा. परत एकदा समजून सांगतो, 31 दिवसाचा महिना तर 3 वार येतात. ओके, त्याच्यानंतर 30 दिवसाचा महिना 2 वार येतात. ओके, 29 दिवसाचा महिना 1 वार येतो. किती येतो? 1 वार. ओके, आणि त्याच्यानंतर 28 दिवसाचा असेल तर एकही वार येत नाही. कारण लक्षात घ्या, कारण आपण त्याला 7ने भागत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा एक नियम राहिला होता. 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार येतात. 30 दिवसाचा महिना असेल तर 2 वार येतात. म्हणजे 1 आणि 2 तारखेला तेच वार येतात, हे लक्षात ठेवा. ओके, पहिले 3 तारखेला 3 वार येतात असा. 31 दिवसाचा महिना असेल तर 3 तारखेला 3 वार येतात. एप्रिल महिना आहे, एप्रिल महिना हे 30 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा असतो. ऑब्व्हियसली आपल्याला काढायचं काम नाही, 2च वार येतील. ओके, परंतु तुम्हाला काढायचं शिकायचं आहे. मग गुरुवार 15 तारखेला असेल तर 28 तारखेला कोणता वार असेल? तोच असेल. 1 तारखेला कोणता वार असेल? 28ला 29ला तोच वार असेल किंवा 1ला तोच वार असेल. मग 1 तारखेला कोणता वार आहे? 1 तारखेला गुरुवार आहे. गुरुवार. मग मला एक सांगा, आपल्याला कुठं जायचं आहे तर 1 तारखेला गुरुवार आहे. गुरुवार आहे तर मग गुरुवार आणि बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, 2 तारखेला शुक्रवार. म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार हे जे आहे हे येतील. ओके, गुरुवार आणि शुक्रवार हे वार येतील. इथं ऑप्शनमध्ये नाही आहेत, परंतु तुम्हाला काढता आलं पाहिजे गुरुवार आणि शुक्रवार. ओके, तर एप्रिल महिन्याचे 2च वार आहे. इथं ऑप्शन चुकलेले असतील, काय हरकत नाही, इथं चुकू द्या. परंतु आपल्याला इथं चुकायचं नाही आहे, हे समजून घ्या की गुरुवार आणि शुक्रवार हे वार येतील. ऑप्शन चुकलेले आहे, आपला ॲक्युरेट आन्सर हेच आहे. ओके, आता समोर जाऊया. बघा, 4था प्रश्न म्हटलेला आहे की क्रिसमस जर शनिवारी येत असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील तर डिसेंबर महिना आहे. डिसेंबर महिन्यात 3 वार 5 वेळा येतात. किती वेळा? 3 वार 5 वेळा येतात. कोणते वार आहे बघा, तर इथं लक्षात घ्या, हे 25 डिसेंबर असते. क्रिसमस म्हणजे नाताळ 25 डिसेंबरला असते. मग एक तर तुम्ही इथून 29 तारखेवर जा किंवा मग 22 तारखेवर जा. आपल्याला कोणत्या तारखेला जायला सोपं वाटेल तर 22 तारखेवर जायला सोपं वाटेल, आहे की नाही. म्हणजे 23ला कोणता 24ला असेल, 24ला असेल बघा, 24ला असेल कोणता वार आहे, इथं शनिवार दिलेला आहे ना, शनी. तर 24ला असेल शुक्रवार. त्यानंतर 23ला असेल गुरुवार आणि 22ला असेल बुधवार. म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे आपला ऑप्शन पाहिजे. शुक्रवार हे वार 5 वेळा येतील. ओके, म्हणजे 31 दिवसाचा महिना असल्यामुळे हे 3 वार येतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवावं लागते, म्हणजे आपल्याला जवळपासचे वारवर जाता आलं. आता तुमचं सर्व काही बेसिक इथं क्लिअर झालेलं आहे. आता नेक्स्ट लेवलची उदाहरणं पाहू. ओके, चला. टाईप क्रमांक 3 काय म्हटलेला आहे बघा. टाईप क्रमांक सोडवता आला पाहिजे. 5वं उदाहरण, 19 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. कोणते वार 5 वेळा येतील परत एकदा काढा. 19 फेब्रुवारीचा दिवस आहे 2004, म्हणजे 29 तारखेला. ओके, 29 तारखेचा म्हणजे महिना असेल, तो 29 दिवसाचा महिना असेल बघा. तर काय करायचं आपल्याला, 19 फेब्रुवारीपासून समोर जायचं आपल्याला. 22 वर जा. हे इथं कोणता आहे? मंगळवार आहे. मंगळवार म्हणजे 22 वर जाण्यासाठी इथं 20वा कोणता असेल? बुधवार असेल. त्याच्यानंतर 21ला असेल गुरुवार. त्याच्यानंतर 22ला असेल शुक्रवार. मग शुक्रवार ऑप्शनमध्ये आहे का? एकच वार यायला पाहिजे. शुक्रवार ऑप्शनमध्ये आहे का? 2 वार दिलेले आहे म्हणून एकही वार येणार नाही. बघा,
एकही वार येणार नाही, कारण एकच वार यायला पाहिजे. ऍक्च्युली उत्तर काढत असताना कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला समजून घ्या. आपल्याला त्या वारपासून जवळच्या तारखेवर जायचं आहे अल्टापलटा करत. ओके, चला समोरचा प्रश्न हा सोडवा तुम्ही. काय म्हटलं, 3 फेब्रुवारी 2011 रोजी सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा आहेत? एकही वार 5 वेळा येत नाही. याचा प्रश्नही उत्तर सोडवायचं काम नाही, कारण लीप वर्ष नाही आहे. 28 दिवसाचाच महिना राहतो तो. 28 दिवसाचा असला 7 न भागलं 7 चोक 28, पूर्ण भाग जातो, काहीच उरत नाही, शिल्लक बाकी काहीच उरत नाही, म्हणून एकही वार येत नाही. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. आता हे सर्व बेसिक मी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. आता आपण समोरच्या टाईपकडे जाऊया. चौथा टाईप आहे तुमच्या स्क्रीनवर. 7वं उदाहरण बघा. काय म्हटलेलं आहे, 1 जानेवारी 2002 रोजी शनिवार असेल तर 1 जानेवारी 2003 ला कोणता वार येईल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 1 जानेवारी 2002 ला बघा, समजून घ्या, समजून सांगतो मी तुम्हाला. 1 जानेवारी 2002 ला कोणता वार आहे? शनिवार. एवढं कळालं तुम्हाला? 1 जानेवारी 2002 ला शनिवार आहे. 1 जानेवारी 2003 ला कोणता वार असेल? तर याच्यात बघा 2003 ला कोणता वार असेल असा प्रश्न आहे ते. मग तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की आता 365 दिवस आहे. ओके, 365, कारण हा लीप वर्ष नाही आहे. 2002 हा लीप वर्ष आहे का? नाही, सामान्य वर्ष आहे. मग सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारी होते बघा, सुरुवात जर त्याची शनिवारी झाली सुरुवात, तर त्याच्या वर्षाच्या शेवटी बी शनिवार येईल. त्याच्या वर्षाच्या शेवटी बी शनिवार येत असते, म्हणजे सामान्य वर्षात. कधी? सामान्य वर्षाची गोष्ट करावं लागेल. ओके, तर शनिवारी असेल तर ते शनिवारच येईल शेवटच्या वर्षी, आणि एक वार समोर जाईल. ओके, पुढच्या वर्षीचा नवीन दिवस किती वार समोर जाईल? 1 वार समोर जाईल. म्हणजे 1 वार समोर म्हटल्यावर कोणता यायला पाहिजे? इथं रविवार यायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे 1 जानेवारी 23 ला कोणता वार असेल? तर रविवार. ओके, ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न आता तुम्हाला सोडवायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. 1 जानेवारी 2025 ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2026 ला कोणता वार असेल? लीप वर्ष आहे का? नाही आहे. लीप वर्ष नाही तर 1 वार समोर जाईल, म्हणजे मंगळवार येईल. डायरेक्टली प्रश्नाचं उत्तर येते. आता बेसिक जर तुमचं क्लिअर झालं असेल तर कोणता वार येईल? 1 वार समोर जात असते, म्हणून मंगळवार येईल. ओके, समोरचा प्रश्न. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तयारी करू इच्छिता तर पोलीस भरती 2025 साठी आपल्याजवळ नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू झालेली आहे. लेखी प्लस फिजिकल आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. ओके, लेखी आणि फिजिकलची संपूर्ण तयारी करून घेणार. वर्दीचा महासराव त्याला म्हणणार आपण बघा. तर शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार संपूर्ण उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील, याची गॅरंटी माझी आहे. वेळ आहे सकाळी 8:45 वाजता क्लासची, आणि संध्याकाळी 4 वाजता आपलं ग्राउंड राहते. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर हा नंबर आहे 9011373882. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके, किंवा मग बिडवाईनगरला या, डायरेक्टली आमच्या अकॅडमीला भेट द्या, तिथेही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा टाईप पाहू. बघा काय म्हटलेलं आहे. टाईप क्रमांक 5वा. 1 जानेवारी 2004 ला शनिवार असेल तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? बघा, लीप वर्ष ज्यावेळेस बी असेल, इथं लीप वर्ष आहे आणि त्याच तारखेतून त्या तारखेला जायचं आपल्याला, ज्या तारखेचं त्याच तारखेला जायचं आहे. तर लीप वर्ष बघा, लीप वर्ष असेल ना तर 2 वार पुढे जायचं आहे दरवर्षी. 2 वार पुढे. सामान्य वर्ष असेल तर 1 वार पुढे. मग लक्ष द्या, इथं शनिवार आहे तर 2 वार पुढे समोर जर गेलो आपण तर रविवार येईल आणि सोमवार येईल, आहे की नाही? मग ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो. म्हणजे लीप वर्षात 2 वार पुढे जायचं. ओके, चला समोरचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये. 19 फेब्रुवारी 1636 ला मंगळवार असेल तर 19 फेब्रुवारी 1637 ला कोणता वार असेल? आता लक्ष द्या, इथं किती वार समोर जाणार आहोत आपण? मंगळवार आहे, समोरचं वर्ष जायचं आहे तर 2 वार समोर जाणार आपण. ऑब्विसली 2 वार समोर म्हणल्यावर बुधवार आणि गुरुवार.
सोडवायचं काम नाही, पटापट आन्सर येतात. ओके, अशा पद्धतीने आपण हे सर्व उदाहरणं सोडवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. असंच हसत राहा, खेळत राहा आणि आपले स्वप्न पूर्ण करत राहा. या वर्षी तुमचं जे ध्येय आहे ते 100% पूर्ण होणार आहे, यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून द्या. कारण अशाच पद्धतीच्या ट्रिक्स आपण इथं आपल्या या YouTube चॅनलवर पाहत असतो. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.